Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing 8th standard semi-English lesson Androclus and the Lion. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Androclus and the Lion हा 8th standard मधील लेसन जो आहे तो बघणार आहोत. Let's get started. Long ago there lived a kind, gentle and courteous man called Androclus. So खूप जुनी गोष्ट आहे. लॉंग एगो म्हणजे खूप आधी एक काइंड, जेंटल आणि कोर्टियस मॅन. काइंड म्हणजे दयाळू, जेंटल म्हणजे नम्र, कोर्टियस म्हणजे सभ्य असा व्यक्ती राहत होता ज्याचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. बट या अँड्रोक्लसचा जो मालक होता, मास्टर म्हणजे मालक, तो खूप दृष्ट, क्रुअल असा होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. आता त्या दिवसांमध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये जे राजे महाराजे असायचे, नोबल्स म्हणजे श्रीमंत लोक किंवा अदर वेल्दी मॅन म्हणजे सामंत किंवा इतर श्रीमंत लोक, वेल्दी म्हणजे श्रीमंत, ते गरीब लोकांना आपले स्लेव्स म्हणजे गुलाम म्हणून वागवायचे, पाळायचे. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव आणि अँड्रोक्लस हा पण एक स्लेव म्हणजे गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. हे जे स्लेव्स असायचे यांना आपल्या मास्टर्ससाठी, आपल्या मालकासाठी जबरदस्तीने, फोर्स्ड म्हणजे जबरदस्तीने काम करावं लागत होतं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. जे त्यांचा मास्टर त्यांना सांगायचा, मालक त्यांना सांगायचा, त्यांना ते करावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठलंही फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, कुठलेही राईट्स म्हणजे अधिकार नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. आणि जरी ते आपले मास्टर म्हणजे मालकाकडून अनहॅपी असले, नाखुश असले, तरीही दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्या मालकाला सोडून जाऊ शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. हे जे गुलाम असायचे ते आपल्या मास्टरची आज्ञा पाळण्यासाठी, आपल्या मालकाची आज्ञा पाळायसाठी, ओबे म्हणजे पाळणे, बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याने बांधील होते. स्ट्रिक्टली फोर्स्ड टू फॉलो द लॉज म्हणजे कायदाच तिथं तसा होता की त्यांना त्यांचं मास्टर जे कोणती आज्ञा देईल ती पाळावीच लागत होती. हाऊ एव्हर विक्ड ही माईट बी. त्यांचा मालक कितीही दृष्ट असला, कितीही त्या स्लेव्सला आवडत नसला, तरीही आपल्या मालकाची आज्ञा पाळणं त्यांना कायद्याने बंधनकारक होतं. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ड मास्टर. अशा प्रकारे अँड्रोक्लस जो होता त्याला आपला हार्टलेस म्हणजे निरुदयी आणि विक्ड मास्टर म्हणजे काय तर दृष्ट, क्रुअल असा आपला मालक बिलकुलच आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन विप्ड देम. त्याचा जो मास्टर म्हणजे मालक होता तो आपल्या गुलामांना उपाशी ठेवायचा. स्टार्व म्हणजे उपासमार करायचा त्यांची. अँड ऑफन विप्ड देम आणि त्यांना मारझोडसुद्धा करायचा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला असं वाटायचं की अशा मालकाची सेवा केल्यापेक्षा मरण जे आहे ते परवडलं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. अँड्रोक्लस एका चांगल्या संधीच्या कायम शोधात असायचा. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. आणि जसा त्याला पहिला चान्स भेटला, अँड्रोक्लस आपल्या क्रुअल मास्टरच्या, आपल्या दृष्ट मालकाच्या तावडीतून, क्लचेस म्हणजे तावडीतून निसटला आणि निघून गेला. नाव ऑल्दो अँड्रोक्लस हॅड रन अवे ही वॉज नॉट अ कवर्ड. आता जरी अँड्रोक्लस हा पळून गेला होता तरीही ही वॉज नॉट अ कवर्ड. तो काही भित्रा नव्हता. कवर्ड म्हणजे भित्रा. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो शहरातून पळून गेला आणि जंगलामध्ये त्याने निवारा शोधला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड इन द फॉरेस्ट. त्या जंगलामध्ये जे जंगली श्वापद, वाईल्ड बीस्ट जे आहे ते फिरत होते, त्यांचीसुद्धा अँड्रोक्लसला कुठलीही भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला या गोष्टीची सुद्धा काळजी नव्हती की त्याच्या डोक्यावर कुठलंही छत नाही आहे. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेअर एव्हर ही विश्ड. उलट तो तर खुश होता कारण तो आता एखाद्या पक्षाप्रमाणे स्वतंत्र होता. त्याला जिथं जायचं तिथं तो जाऊ शकत होता. त्यामुळे आता अँड्रोक्लस जास्तच खुश असा होता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एक दिवस अँड्रोक्लस हा असंच जंगलामध्ये भटकत होता. अचानक त्याच्या समोर एक सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आता अँड्रोक्लसची पहिली रिॲक्शन अशी होती की तिथून वळायचं आणि फ्ली म्हणजे पळून जायचं.
But then he saw that the lion had not moved on seeing him. But नंतर त्याने बघितलं की सिंहाने अँड्रोक्लसला बघितल्यावरही सिंह जागचा हल्लासुद्धा नव्हता. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोवर्ड. तो गुरगुरलासुद्धा नाही किंवा त्याने गर्जनासुद्धा केली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. उलट तो जो सिंह आहे तो अँड्रोक्लसकडे इतक्या पिटियसली म्हणजे अशा कणवेने किंवा दयाभावाने बघत होता. ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. जणू काही तो स्वतः खूप त्रास सहन करत असावा. म्हणजे सिंह जो आहे त्याला कुठला तरी त्रास होता अशा नजरेने तो अँड्रोक्लसकडे बघत होता. त्याने अँड्रोक्लसवर अटॅकही केला नाही किंवा अँड्रोक्लसला बघून त्याने काही गर्जना वगैरे सुद्धा केली नाही. तर मित्रांनो, हा होता फर्स्ट पॅसेज ऑफ अँड्रोक्लस अँड द लायन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचा पुढील पॅसेज म्हणजे सेकंड पॅसेज बघणार आहोत. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.